वेल्डिंग मशीन असतात त्या दोन प्रकारचे असतात त्याच्या करंटवरती, म्हणजे कुठला करंट वापरतो त्याच्यावरती. एक असते अल्टरनेटिंग करंट मशीन आणि दुसरी असते डायरेक्ट करंट मशीन. अल्टरनेटिंग करंट मशीन म्हणजे कसली, आपल्या घरामध्ये जे सप्लाय असतो घरातला त्याला काय म्हणायचं, तो कुठला असतो, अल्टरनेटिंग करंट. 440 व्होल्ट अल्टरनेटिंग करंट असतो. ठीक आहे. तर अल्टरनेटिंग करंट म्हणजे कसला करंट असतो, तर ज्या करंटची दिशा प्रत्येक वेळी चेंज होत जाते त्याला काय म्हणायचं, अल्टरनेटिंग करंट म्हणायचं. म्हणजे पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह, निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह अशी त्या करंटचं मॅग्निट्यूड म्हणजे करंटचं परिमाण पण चेंज होतं आणि त्याची दिशा पण बदलते. त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग करंट. म्हणजे एकदा पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे वाहतं, परत निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे वाहतं, परत पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे वाहतं. त्याला काय म्हणायचं, अल्टरनेटिंग करंट. आणि अशा अल्टरनेटिंग करंटवरती जी वेल्डिंग मशीन वापरतो आपण त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग करंट मशीन. तर दुसरी एक मशीन येते ते म्हणजे डायरेक्ट करंट मशीन. डायरेक्ट करंट म्हणजे डीसी करंट. आपल्या घरातली जी काही सगळी उपकरणं आहेत, म्हणजे टीव्ही असो आणि फॅन असू दे आणि किंवा दुसरं कुठलंही उपकरण असू दे, ते डीसी करंट वरती चालतं. म्हणजे आपल्या घरातला जो सप्लाय असतो तो ट्रान्सफॉर्मर मधनं डीसी केला जातो आणि तो आपल्या कुठल्याही विद्युत उपकरणाला दिला जातो. त्याला म्हणायचं डीसी करंट. आता डीसी करंटची दिशा कुठली असते, तर डीसी करंटची दिशा ही नेहमी सेम असते. ठीक आहे. तर डीसी करंटची दिशा ही पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह असते. ठीक आहे. अल्टरनेटिंग करंटची दिशा काय असते, तर प्रत्येक वेळी चेंज होत जाते. पण डीसी करंटची दिशा प्रत्येक वेळी सेम असते. ती कुठली असते, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह असते. आता तुम्हाला कळालंय अल्टरनेटिंग करंट काय आहे, डीसी डायरेक्ट करंट काय आहे. ठीक आहे. अल्टरनेटिंग करंट वरती जी मशीन चालणार त्याला अल्टरनेटिंग करंट मशीन म्हणायचं. डायरेक्ट करंट वरती जी मशीन चालणार त्याला डायरेक्ट करंट मशीन म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर वेल्डिंग मशीनच्या ज्या काय ऍक्सेसरीज आहेत त्या मेन ऍक्सेसरीज आपण बघूया. पहिली कुठले आहे, ट्रान्सफॉर्मर आहे. दुसरी कुठले, डीसी जनरेटर आहे. आणि तिसरी कुठले, तर रेक्टिफायर आहे. ह्या तीन मेन ऍक्सेसरीज म्हणजे उपांग आहेत. ठीक आहे. आता पहिला ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, नावामध्येच आहे ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ते काय करतं, ट्रान्सफर करतं, ऊर्जा ट्रान्सफर करतं. ठीक आहे. ऊर्जा ट्रान्सफर करतं म्हणजे व्होल्टेज किंवा करंट ट्रान्सफर करतं. मेन काम ट्रान्सफॉर्मरचं असतं तर व्होल्टेज ट्रान्सफर करायचं. त्यावरून त्याचे दोन टाईप पडतात. एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, दुसरा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. ते तुम्हाला पुढे शिकवतो. आज फक्त ट्रान्सफॉर्मर शिकायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे डीसी जनरेटर. डीसी जनरेटर काय करतो, तर यांत्रिक ऊर्जा म्हणजे मेकॅनिकल ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक ऊर्जेत करतो. जनरेटरमध्ये आपण काय करतो, तर वीज तयार करतो. म्हणजेच काय करतो, यांत्रिक ऊर्जाचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. म्हणजेच डीसी जनरेटरचं काम काय आहे, तर यांत्रिक ऊर्जेचं किंवा मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करणं. त्यानंतर रेक्टिफायर. आता ट्रान्सफॉर्मर काय करतोय, तर ऊर्जा ट्रान्सफर करतोय म्हणजे व्होल्टेज स्टेप अप करतोय किंवा स्टेप डाऊन करतोय. डीसी जनरेटर काय करतोय, तर ऊर्जा तयार करतोय. यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतोय. तर रेक्टिफायर काय करतो, तर तुमचा जो अल्टरनेटिंग करंट आहे त्याचं रूपांतर डायरेक्ट करंट मध्ये करतो. ठीक आहे. रेक्टिफायरचं काम काय आहे बघा, लक्षात घ्या. तो जो एसी करंट आहे त्याचं रूपांतर डीसी करंट मध्ये करतो. तिन्हीची कामं कळली. वेल्डिंग मशीनच्या ऍक्सेसरीजच्या तिन्ही पद्धतीची कामं कळाली तुम्हाला. पहिला काय आहे, ट्रान्सफॉर्मर आहे. दुसरा डीसी जनरेटर आहे. तिसरा आहे रेक्टिफायर. ट्रान्सफॉर्मर ऊर्जा ट्रान्सफर करतो म्हणजेच व्होल्टेज अप करतो किंवा डाऊन करतो. त्यानंतर डीसी जनरेटर यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतो. त्यानंतर रेक्टिफायर काय करतो, तर एसी करंटचं रूपांतर डीसी करंट मध्ये करतो. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मर काय आहे बघा. ट्रान्सफॉर्मर एक अशा पद्धतीची संरचना असते की ज्यामध्ये आयर्न कोर म्हणजे लोखंडाचा किंवा पत्र्याचा एक पातळ शीटचा एक कोर असतो असा. त्याच्यावरती कॉईल म्हणजेच वायर गुंडाळलेली असते. ठीक आहे. दोन कॉईल गुंडाळलेल्या असतात. एक असते प्रायमरी कॉईल. ठीक आहे. आणि दुसरी असते सेकंडरी कॉईल. प्रायमरी कॉईल आपल्या एसी करंटला जोडली जाते. म्हणजे आपल्या घरातल्या पिन मध्ये
लावली जाते. ठीक आहे. त्यामुळे यातून करंट वाहतो. ठीक आहे. आता ह्यातनं करंट वाहिल्यानंतर ह्याच्या भोवती मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे चुंबकीय शक्ती निर्माण होते. एखाद्या कंडक्टरमधनं किंवा एखाद्या धातूमधनं ज्यावेळी वीज वाहते, तर त्याच्या भोवती चुंबकीय आवरण किंवा चुंबकीय शक्ती निर्माण होते. ठीक आहे. आता ह्या चुंबकीय शक्तीमुळं हा जो सेकंडरी कॉईल आहे किंवा द ह्या आयर्न कोरच्या ह्या बाजूला जी सेकंडरी कॉईल किंवा वायर गुंडाळलेली आहे, त्याच्यामध्ये ह्या चुंबकीय शक्तीमुळे ह्याच्यामध्ये वीज निर्माण होते. ठीक आहे. म्हणजेच इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो. ठीक आहे. ह्याच्यामधून करंट वाहिल्यामुळे ह्याच्या संपर्कात ही सेकंडरी कॉईल आली, त्यामुळे त्याच्यामधून करंट वाहिला. ठीक आहे. हे हे जे तत्व आहे, ह्या तत्वाला म्हणायचं म्युच्युअल इंडक्शन तत्व. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर कशावरती काम करतो? तर म्युच्युअल इंडक्शन तत्वावरती काम करतो. म्हणजे प्रायमरी कॉइलमधनं ज्यावेळी करंट वाहतो, त्यावेळी त्या प्रायमरी कॉइलच्या सभोवताली मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होतात. त्या मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी कॉइलच्या संपर्कात आल्यामुळे सेकंडरी कॉइलमध्ये किंवा दुसऱ्या कॉइलमध्ये करंट निर्माण होतो. त्याला काय म्हणायचं? म्युच्युअल इंडक्शन तत्व. ठीक आहे. आता ही प्रायमरी कॉइल कशाला कनेक्ट केलेली असते? इथं तुमच्या एसी करंटला म्हणजे घरातला तुमचा काही जो सप्लाय असेल तो. ठीक आहे. आणि सेकंडरी कॉइलचे हे जे 2 पार्ट निघणार आहेत त्यामधला एक असणार आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा असणार आहे निगेटिव्ह. त्याला तुम्ही तुमची काही मशीन असेल किंवा तुमचा काही लोड असेल तो तुम्ही कनेक्ट करणार. ठीक आहे. आता बघा प्रायमरी कॉइल मधला व्होल्टेज प्रायमरी कॉइल म्हणजे ही कॉइल पहिली कॉइल. ह्यामध्ये जे आपण करंट देतो त्यामधला जो व्होल्टेज असतं त्याला काय म्हणायचं? प्रायमरी व्होल्टेज. ठीक आहे. आणि प्रायमरी कॉइल मध्ये वायर किती वेळा गुंडाळले, किती टर्न्स आहेत, त्याला काय म्हणायचं? नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. त्यानंतर ही सेकंडरी कॉइल. प्रायमरी कॉइलमुळे सेकंडरी कॉइलमध्ये करंट निर्माण होणार आहे. त्यामुळे इथं काहीतरी व्होल्टेज निर्माण होणार आहे, विभवांतर निर्माण होणार आहे. त्या व्होल्टेजला म्हणायचं सेकंडरी व्होल्टेज. आणि इथं जे काही नंबर ऑफ टर्न्स असणार आहे, म्हणजे वायर किती वेळा गुंडाळलेली आहे, त्याला म्हणायचं सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल. ठीक आहे. आता बघा ह्याचं एक सूत्र आहे. ते सूत्र काय आहे? तर व्होल्टेज आउट भागिले छेद व्होल्टेज इन. म्हणजे व्होल्टेज आउट म्हणजे कुठलं? सेकंडरी व्होल्टेज. व्होल्टेज इन म्हणजे सप्लाय दिलेलं व्होल्टेज प्रायमरी व्होल्टेज. म्हणजे प्रायमरी व्होल्टेज सेकंडरी व्होल्टेज भागिले प्रायमरी व्होल्टेज इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल. म्हणजे तुमची जी आउटपुटची कॉइल आहे, सेकंडरी कॉइल मध्ये जेवढे टर्न असतील तेवढा त्यामध्ये त्याच्या बरोबरीनं व्होल्टेज तयार होणार आहे. आणि खाली काय येणार? नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. आता हे लक्षात ठेवायचं. आउटपुट व्होल्टेजच्या बरोबर आउटपुट नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल छेद इनपुट व्होल्टेज बरोबर नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. म्हणजे हे जे व्ही आउट छेद व्ही इन बरोबर नंबर ऑफ टर्न्स इन आउट कॉइल म्हणजे सेकंडरी कॉइल भागिले नंबर ऑफ टर्न इन प्रायमरी कॉइल. म्हणजे पहिल्या कॉइल मधलं व्होल्टेज छेद दुसऱ्या कॉइल मधलं व्होल्टेज छेद पहिल्या कॉइल मधलं व्होल्टेज बरोबर दुसऱ्या कॉइल मधलं नंबर ऑफ टर्न्स छेद पहिल्या कॉइल मधलं नंबर ऑफ टर्न्स. हे सूत्र लक्षात ठेवायचं. यावरनं आपल्याला एक्झाम्पल जर दिलं तर सोडवता आलं पाहिजे. आता एक इथं एक्झाम्पल म्हणून देतो, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. अ ट्रान्सफॉर्मर हॅज 200 टर्न्स ऑन इट्स प्रायमरी कॉइल अँड 1000 टर्न्स ऑन सेकंडरी कॉइल. म्हणजे प्रायमरी कॉइल मध्ये प्रायमरी कॉइल कुठली असते? एनपी. ठीक आहे. एनपी मध्ये किती टर्न्स आहेत? 200 टर्न्स आहेत. आणि सेकंडरी कॉइल म्हणजे एनएस मध्ये किती टर्न्स आहेत? 1000 टर्न्स आहेत. ठीक आहे. द व्होल्टेज अप्लाइड टू द प्रायमरी कॉइल इज 240 व्होल्ट्स. म्हणजे प्रायमरी कॉइलला जे व्होल्टेज दिले म्हणजे व्ही इन किती दिले?
240 व्होल्ट. ठीक आहे. तर आउट व्होल्टेज म्हणजे सेकंडरी कॉइलचं व्होल्टेज काढायला सांगितलं. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे. तर आउट व्होल्टेज काढायचे. आउट व्होल्टेज इथंच ठेवलं. ठीक आहे. V2 इथंच ठेवलं. व्ही इन म्हणजे V1 इकडे नेलं. ठीक आहे. V1 किती आहे? 240 व्होल्ट. N2 किती आहे? N2 म्हणजे सेकंडरी कॉइल मधले टर्न 1000 भागिले N1 किती आहे? प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल किती आहे? 200. तुम्ही गुणाकार केला इथं, भागाकार केला तर उत्तर 1200 व्होल्ट येणार. हे सूत्र फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अजून एक उदाहरण आहे बघा. A step up transformer is used 120 volts line to provide potential difference of 2400 volts if primary has 75 turns. How many turns in secondary coil? म्हणजे सेकंडरी कॉइलचे टर्न्स काढायचे. तर आता सेकंडरी व्होल्टेज किती आहे? 2400. प्रायमरी व्होल्टेज किती आहे? 120. सेकंडरी टर्न्स काढायचे. प्रायमरी टर्न्स किती दिले? 75. हे 75 इकडे नेलं, गुणाकार भागाकार केला तर असेल. तुम्हाला फक्त हे सूत्र लक्षात ठेवलं आणि इथल्या व्हॅल्यू समजल्या तर तुम्हाला ही उदाहरणं सोडवायला येणार आहे. ठीक आहे. आपल्याला सिलेबसला ही उदाहरणं नाहीत, फक्त माहिती असावं म्हणून मला सांगितले. आपल्याला सिलेबसला फक्त एकच आहे की ऍक्सेसरीज कुठले आहेत. ठीक आहे. तर ऍक्सेसरीज कुठले आहेत? ट्रान्सफॉर्मर, डीसी जनरेटर आणि रेक्टिफायर. ठीक आहे. त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आपण पाहिला. आता ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप आहेत त्याच्या कामावरून. एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर नावामध्येच आहे स्टेप अप, म्हणजे तो काय करतो? व्होल्टेज अप करतो. तुम्ही सप्लाय केलेलं व्होल्टेज पेक्षा जर व्होल्टेज वाढवून जर तुम्हाला वापरायचं असलं तर त्याला काय म्हणायचं? स्टेप अप व्होल्टेज, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि जर व्होल्टेज तुम्ही जेवढं सप्लाय केलंय त्याच्यापेक्षा व्होल्टेज कमी करायचं असलं तर त्यासाठी तुम्ही कुठला ट्रान्सफॉर्मर वापरणार? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरणार. आता काय केलेलं असतं बघा, ज्या प्रायमरी वाइंडिंग असतात इथं, ज्या ह्या प्रायमरी वाइंडिंग म्हणजेच कॉइल, ह्या ज्या कॉइल्स आहेत त्याच इथं अशा दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. प्रायमरी वाइंडिंग मधल्या कॉइल किती आहेत? इथं 4 आहेत. ठीक आहे. सेकंडरी वाइंडिंग मधल्या काय आहेत? जास्त आहेत. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल इज लेस अँड नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल आर मोर. म्हणजे काय? सेकंडरी वाइंडिंग मधल्या कॉइल जास्त आहेत. म्हणजे काय होणार आहे इथं? तर व्होल्टेज वाढणार आहे. आता बघा, व्होल्टेज आणि करंट एकामेकाशी व्यस्त असतात. म्हणजे जर व्होल्टेज वाढलं तर करंट कमी होतो आणि करंट वाढला तर व्होल्टेज कमी होतं. आता इथं बघा, इथं काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय करणार आहे आपण? व्होल्टेज वाढवणार आहे. म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मध्ये जेवढे टर्न्स असणार त्याच्यापेक्षा जास्त सेकंडरी वाइंडिंग मध्ये टर्न्स वापरणार आपण. ठीक आहे. बघा इथे दिसतंय प्रायमरी वाइंडिंग पेक्षा सेकंडरी वाइंडिंग मध्ये टर्न्स जास्त आहेत. ठीक आहे. मग काय होणार आहे इथं? सेकंडरी व्होल्टेज वाढणार आहे. ठीक आहे. त्याला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये काय करतो? व्होल्टेज कमी करतो. म्हणजे प्रायमरी वाइंडिंग असणार आहे त्यामधले जे कॉइल असणार आहेत त्याच्यापेक्षा सेकंडरी वाइंडिंग मधल्या कॉइल काय असणार आहेत? कमी असणार आहेत. म्हणजे बघा इथं जास्त प्रायमरी वाइंडिंगच्या कॉइल किती आहेत? जास्त आहेत. सेकंडरी वाइंडिंगच्या कॉइल म्हणजे टर्न्स किती आहेत? कमी आहेत. म्हणजे काय होणार आहे? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर होणार आहे. हे महत्वाचं आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कुठला आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कुठला? तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं? तर प्रायमरी वाइंडिंग कमी असतात आणि सेकंडरी वाइंडिंग जास्त असतात. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असते? तर प्रायमरी वाइंडिंग जास्त असतात, सेकंडरी वाइंडिंग कमी असतात. म्हणजे आपोआप व्होल्टेज कमी होणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसतंय हा आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. इथं वायरचे गुंडाळे कसे आहेत? कमी आहेत प्रायमरी वाइंडिंग मध्ये, सेकंडरी वाइंडिंग मध्ये जास्त आहेत. म्हणजे काय होणार? इथं सेकंडरी जे आउटपुट व्होल्टेज आहे ते वाढणार आहे. ठीक आहे. आता इथं स्टेप डाऊन ट्रान्सफर आहे. म्हणजे जो काही तुमचं वाइंडिंग असेल त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे? जे काही तुमचं सप्लाय व्होल्टेज असेल त्याच्यापेक्षा व्होल्टेज कमी करणार आहे. त्याला काय म्हणायचं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. प्रायमरी वाइंडिंग इथं जास्त आहेत, इथं सेकंडरी वाइंडिंग कमी आहेत. म्हणून हा कोणता झाला? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता हे झालं ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला समजलं ट्रान्सफॉर्मर काय आहे.
आता वेल्डिंग मशीन मध्ये ज्यावेळी आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो त्यावेळी ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत काही महत्वाच्या गोष्टी असतात, त्या महत्वाच्या असतात. पहिले एक आर्क वेल्डिंग साठी जो काही करंट असतो, म्हणजे आपण ज्यावेळी आर्क वेल्डिंग केलं त्यावेळी तुम्ही बघितलं आर्क वेल्डिंगचा जो काही करंट असतो तो 80 आर्क वेल्डिंग आर्क वेल्डिंगचं जे काही व्होल्टेज असतं ते 80 व्होल्ट ते 100 व्होल्टच्या दरम्यान असतं. ठीक आहे. आर्क वेल्डिंगचं सॉरी आर्क वेल्डिंगचं व्होल्टेज असतं ते 440 व्होल्ट असतं. तर करंट हा 80 ते 100च्या दरम्यान ठेवायचा असतो. तुम्ही ऍडजस्ट करून त्यावेळी करंट चेंज पण केला होता. ठीक आहे. आर्क वेल्डिंगचा करंट असतो तो 80 ते 100च्या दरम्यान ठेवायचा असतो. ठीक आहे. जास्तीत जास्त 110च्या वरती आर्क वेल्डिंगचं करंट ठेवायचा नाही. जर तुम्ही ठेवला तर काय होतं, वेल्डिंग व्यवस्थित होत नाही. चिटकवायला गेल्यावरती फास्ट जळत जातं. ठीक आहे. आणि जर आर्क वेल्डिंगचं करंट कमी झाला म्हणजे 80 पेक्षा कमी झाला तर काय होतं, तर आपला आर्क वेल्डिंगचा जो रॉड असतो तो काय होतो, तर जॉबला चिकटतो. ठीक आहे. आता बघा अजून एक आहे की ज्यावेळी वेल्डिंग मशीन मध्ये ट्रान्सफॉर्मर वापरतात किंवा मोठ्या मशीन मध्ये ट्रान्सफॉर्मर वापरतात तर त्या ट्रान्सफॉर्मर गरम सुद्धा होतो. त्यासाठी जे कुलिंग वापरतात ते दोन टाईपचं असतं. एक असतं एअर कुलिंग आणि दुसरं असतं वॉटर कुलिंग. ठीक आहे. एअर कुलिंग म्हणजे काय, हवेच्या साह्यानं जे थंड केला जातो ट्रान्सफॉर्मर त्याला काय म्हणायचं, एअर कुलिंग. आपल्या इलेक्ट्रिक इक्विपमेंट मध्ये फॅन्स बसवलेले असतात. ठीक आहे. ते कशासाठी असतात, ट्रान्सफॉर्मर गरम झाल्यानंतर थंड करायला, त्याला काय म्हणायचं, एअर कुलिंग म्हणायचं. आणि काही अशा मशीन असतात, इंडस्ट्रियल मशीन असतात जिथं आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो तो लगेच थंड होत नाही, त्याच्यासाठी ऑइल कुलिंग वापरतात. म्हणजे ऑइलच्या साह्यानं तो थंड केला जातो, त्याला काय म्हणायचं, ऑइल कुलिंग. दोन प्रकारे कुलिंग करतात, एक ऑइल कुलिंग आणि दुसरा असतो